नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया शनी 7.5चा राशीवरील परिणाम. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनीची 7.5 चालू आहे. कोणत्याही राशीत शनीची 7.5 वर्षभर राहते. त्याचे 3 टप्पे आहेत. सन 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी शनीची 7.5ची समाप्ती होईल आणि मेष राशीच्या लोकांसाठी चालू होईल. याशिवाय मीन राशीसाठी 7.5चा दुसरा टप्पा आणि कुंभ राशीसाठी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू होईल. शनी 7.5चा पहिला टप्पा मेष राशीवर सुरू झाला आहे. याशिवाय मकर राशीवर शेवटचा टप्पा सुरू आहे, जो 2025 मध्ये संपेल. तर 2025 मध्ये कुंभ राशीवर शनी 7.5चा मधला टप्पा असेल. 2028 मध्ये शनीची 7.5 या राशीने संपुष्टात येईल. याशिवाय शनीची मीन राशीतील 7.5 2030 मध्ये संपुष्टात येईल. शनीची 7.5 वाईट आहे आणि शनिदेव त्यात दुःख आणि त्रास देतात असे तुम्हाला वाटत असेल तर शनीच्या 7.5च्या 3 अवस्थांचे वेगवेगळे परिणाम आहेत. चला तर मग जाणून घेऊया शनीची 7.5 कोणत्या टप्प्यात तुम्हाला लाभ देते. शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा खूप चांगला मानला जातो. याला उतरत्या शनीची 7.5 असेही म्हणतात. या टप्प्यात शनिदेव तुम्ही केलेल्या वाईट गोष्टींची भरपाई करतात आणि तुमचे जीवन चांगले बनवतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे काम केले असेल आणि पैसे कमवले असतील तर शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहतो. या काळात शनी तुमच्यासाठी काहीतरी करतो. त्याचा पुढील काही वर्षात तुम्हाला लाभ मिळत राहतो. बऱ्याच अंशी आपण जे गमावले आहे ते परत मिळाले आहे असे आपल्याला वाटते. शनीच्या 7.5 मध्ये तुम्ही मेहनत करावी, नेहमी गरीब आणि गरजू लोकांचा आदर करावा आणि त्यांना मदत करावी. तरच शेवटच्या टप्प्यात शनिदेव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देतात. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.